हॅलो पीपल, कसे आहात? मी अजिबात बरी नाही आहे. जस्ट निघाली ऑफिसला. मी वेळेत पोहोचेल त्याबद्दल काही डाऊटच नाही आहे. आणि काल दिवसभर माझा रिखाण आणि त्यांच्या मस्तीमध्येच गेला आहे. ठीक आहे, काल मला काय माझं लिखाण कामच करायला भेटलं नाही आहे. आणि चालली मी आता ऑफिसला. आय एम एजिंग जस्ट लाईक दिस ऑल मिनिंग इयर्स. तुम्हाला कसं वाटतं जेव्हा तुमचे एखाद दोन असे व्हाईट हेअर दिसतात तेव्हा? आय फील रिअली ऑड. ठीक आहे, पण काय बोलतात ते, जसं एज वाढतं केस व्हाईट होतात. पण मी असं खूप सारं ऐकलं आहे की आपले केस हे व्हाईट होण्याचं रिझन आपलं टेन्शन आहे, आपलं काय बोलतात ते जेवण आहे, लॉट ऑफ थिंग्स आहेत. पण कधी कधी वाटतं की आपण कितीही काय केलं तरी एका एज नंतर जे गोष्टी होणार ते होणार. जसं काय तुम्हाला रिंगल्स येणारच आहेत. ठीक आहे, तुमची केस पांढरी होणारच आहेत, तुमची हाडं कमजोर होणारच आहेत. भले आपण किती विटॅमिन कॅल्शियम घेतले, पण थोडा वेळ लागतो त्याला. असं म्हणत नाही एक्सरसाइज केलं की वेळ लागतो. ओके, आणि ह्या गोष्टी आहेतच आहे. पण तुम्ही असं स्वतःला रोज बघता आणि मग असं अरे यार आपण म्हातारे झालो. ही गोष्ट खरंच नवल करण्यासारखी आहे. बरोबर आहे. आणि मला अजून पण मी जेव्हा 10 वर्षापूर्वी होते तसं आठवतं आहे. किंवा जेव्हा कॉलेजमध्ये होता तो चेहरा, माझा चेहरा तोच आहे. माझा फेस काय जास्त चेंज झाला नाही आहे. फक्त तेव्हा मी 38 किलोची होती, आता मी अबाव 50 गेली आहे. खूप 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 ते एक वर्ड आहे, त्याला आठवत नाही मला. काहीतरी आहे यार, शिट मी विसरले यार. टायमाचं अशा वेळेसच माझे असे शब्द असे मला भेटत नाही आहेत. ठीक आहे, तर चालली आता मी ऑफिसला. आज भरपूर काम आहे, बघूया आता काय करतात ते. ठीक आहे, सो सी यू सून गाईज, बाय. आणि संध्याकाळी मी तुम्हाला रिथानाला भेटवते. ओके, हॅलो पीपल. तर आज मला ना खरंच निघायला खूप उशीर झाला आहे. 7:22 झाले आहेत. ठीक आहे, ऑफिसमध्येच मी आय थिंक 7:05 का 7:10 निघाली आहे. काम होतं, थोडं जास्त काम होतं, पण ठीक आहे, चला झालं. आणि मग मी निघाली आहे. रिथाने आली आहे घरी, त्यामुळे ना घरी जायची लवकर घाई लागलेली असते. घरातली कामं पण खूप ॲक्च्युली कामं खोळंबतात, कारण का 2 मुलं आहेत घरी. आईंना पण नाही काम होत, कारण का जी 2 मुलं आहेत ती 20 मुलांच्या बरोबर आहेत आमच्या घरातली. ठीक आहे, मस्ती करण्याच्या बाबतीत त्रास देणं, लहान मुलं आहेत मस्ती करणारच, बट ऑब्वियस. तर त्यांना पण काम करू की त्या दोघांना बघू की रिधान खूप रिधानाला असं उचलतो. आता लहान आहे तर म्हटलं काय करणार, उचलतो, गोल गोल फिरवतो, तिला बोलतो चल 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 बाबू पकडापड खेळू. मग कधी कधी पळता पळता ती पडते धबधीशी. अशा गोष्टी होतात. मग त्या दोघांना बघत राहायचं की घरात आवरायचं. त्यामुळे ना लवकर जायचं असं. रिधानला पण गणपतीपर्यंत तिथे आहे, मग गणपतीनंतर ती परत गावी जाणार आहे. तर 15-20 दिवसच ती इथे राहणार आहे, म्हणून मला पटापट पळायचं असतं. आणि आज तसं पण थोडा उशीर झाला, बघूया घरी जाऊन. आणि आज उपवास पण आहे. मला पण चक्कर आल्यासारखं होतं आहे जाम, कारण का मी आज जास्त काही खाल्लं नाही आहे सकाळपासून. ठीक आहे, पेरू घेतला होता, तो पण थोडासा खराबच निघाला. आणि मला काही खिचडी आवडत नाही, त्यामुळे मी खिचडी आणली नाही. आणि चिप्स घेतले होते बटाट्याचे उपवासावाले, पण ते पण मी अर्धेच खाल्ले, ते पण मी पूर्ण नाही खाल्ले. त्यामुळे आता खूप भूक लागली, तर पटकन घरी पळते, काहीतरी बघते आणि मग भेटते तुम्हाला. ठीक आहे, बाय बाय. हॅलो पीपल. तर आवरलं माझं काम, थोडीशी भांडी बाकी आहे ती म्हटलं करते, पण म्हटलं पहिला व्हिडिओ शूट करून घेते, नाही तर मी विसरून जायची. आणि आज मी केस धुतली त्यामुळे ती जरा, आणि माझं कंडिशनर संपलं होतं म्हणून ती जरा अशी झाली, थोडी भुरी झाली. ठीक आहे, तर आज आहे मंडे, आज श्रावणी सोमवार होता. आणि माझा पण उपवास घडला आहे म्हणजे मी पहिला उपवास घडला म्हटला, तर पहिला घडला आहे तर बाकीचे करून टाकून. ठीक आहे, 3 तर श्रावण सोमवार असतात, आज दुसरा झाला. आणि तर पप्पा आले होते, तर पप्पा मला कांजूर स्टेशनलाच भेटले होते. ठीक आहे, कांजूर स्टेशनला भेटले, मग आम्ही घरी आलो. आणि पप्पांचं कसं आहे की माझ्यापेक्षा रिथान्यावरती जरा अतिजीव आहे त्यांचा, आता दोघांचा. ठीक आहे, मम्मी पप्पांचा. तर ते आले, मी घरी आले, रिथानाला घेऊन गेले त्यांना भेटायला. मम्मी बसलो, गप्पा मारल्या, मम्मीबरोबर व्हिडिओ कॉल झाला आमचा. आणि मग रिधान पण आला होता. तर
बट ऑब्वियस नातवंड आहे तर मागणी असणारच प्रत्येक गोष्टीची. तर रिधानचं चाललं होतं मला रिमोटवाली कार हवी आहे, रिथानाचं चाललं होतं बाबा मला हे हवं आहे, बाबा मला ते हवं आहे. म्हणजे आईवडिलांनी कितीही घेऊ दे मुलांना, आजोबांकडे मागायचं गोष्ट सुटत नाही मुलांची. आणि हे मला खूप चांगलं कळालं. कारण का या दोघांना कितीही चांगल्या गोष्टी मी घेतल्या तर यांचं असतं की आजी बाबा त्यांच्याकडून जी गोष्ट भेटते ती इम्पॉर्टंटच असते. आणि रिधानला कसं आहे, कोणतंही एखादं नवीन खेळणं घ्या, तो 2-3 दिवस त्या खेळण्याबरोबर खेळतो आणि मग नंतर ना हे होतो की ठेवून देतो साईडला. ओके, ही रिधानची गोष्ट आहे. सेम विथ रिथानाचं तसं नाही. रिथाना जी गोष्ट समोर बसेल ती तेवढी खेळणार आणि मग विसरून जाणार ती. मग परत दुसऱ्या दिवशी तीच गोष्ट तिला परत भेटली तर ती त्याच्याबरोबर खेळणार आणि मग परत म्हणजे असं सर्कल चालू राहतं. तीच असं नाही आहे की मला नवीनच गोष्ट हवी आहे. आता संडेला म्हणजे कालच जेव्हा तिला हे बॉल दिसला मार्केटमध्ये, ती म्हटली मम्मा बॉल घे ना. तर मी घेऊन गेले त्या दुकानात आणि तिला दाखवलं होतं. तर मग तिला म्हटलं कोणता कलर हवा आहे, तर तिने येलो कलरचा बॉल घेतला. मग तो बॉल घेऊन मी घरी आले. इतक्या दिवसात आली आहे त्यामुळे तिला काय घेऊ आणि काय नको असं मला होतं. पण नंतर मी स्वतःवरतीच कंट्रोल ठेवते की आत्तापासून जर सगळे लाड पुरवले तर पुढे जाऊन ती तशीच वागेल की मला हे पाहिजे आणि मग हट्ट करत राहील, आणि जो की मला नको आहे. ठीक आहे. तर पप्पा आले, सगळं घेतलं. मग पप्पांना सोडायला मी बाहेर गेले. तर रिथानाला पाटीवरची पेन्सिल घेतली, मी स्लेटवरची पेन्सिल घेतली. तिची घाण सवय आहे की ती स्लेटवरची पेन्सिल खाते. ठीक आहे, तिला आवडते खायला. आता तिला आवडते त्या सगळ्या मुलांना आवडते हे मला माहीत नाही, पण रिधान पण पाटीवरची पेन्सिल खायचा आणि रिथाना पण खाते. काय भेटतं असं म्हणतात की ज्या मुलांच्या अंगामध्ये कॅल्शियम कमी असतं ते लोक असे स्लेटवरची पेन्सिल खातात. आय एम नॉट शुअर, पण ठीक आहे, दोघांना सवय होती खायची. रिधानची सुटली लवकर सवय, जसा तो शाळेत जायला लागला त्याची सवय सुटली. आता रिधानाची बघू कधी सुटते ती. आणि मग सासूबाईंनी सगळा स्वयंपाक केला. आज मी काहीच नाही केलं, मला यालाच ऑलरेडी उशीर झाला होता. त्यात पप्पा आले होते. मग त्यांच्यावर गप्पा, पप्पांनी गावावर नाही त्यांना मेथीची भाजी, कोथिंबीर, कढीपत्ता, लिंब. आणि मी सांगितलं होतं मम्मीला तर आय थिंक सॅटर्डेला मम्मीनी आळूची पानं पण पाठवून दिली होती गावावरून. म्हणजे गावावरून माझ्याकडे ताजा भाजीपाला येण्याचं एक छान साधन आहे माझे पप्पा आणि मम्मी. आणि आता मी ठरवले, आता गणपतीला मी सुट्टी घेतलीच आहे आणि दिवाळीनंतर पण म्हटलं मी 4-5 दिवस सुट्टी घेऊन गावी जाईन राहायला जरा मम्मीकडे. मम्मीच्या घरात राहणं इट्स अ सुख. ठीक आहे, तुम्ही कुठेही राहा, एका 5 स्टार हॉटेलमध्ये राहा किंवा एखाद्या महलात राहा, पण जे सुख तुमच्या आईच्या घरात राहण्यात या. मी पप्पांचं नाही म्हणते, मी आईच्या घरात म्हणते. भले ते घर पप्पांचं असू दे, पण ते आपल्यासाठी आपल्या आईचं घर असतं. ठीक आहे, तिकडे राहणं इट्स हेल लेवल ऑफ डिफरंट थिंग. ठीक आहे. आणि मग मम्मीजवळ असलं की जे मी पोट भरून जेवते माझ्या मम्मीच्या हातचं जेवण. म्हणजे कितीही बेसिक जरी असलं, नुसता डाळ भात जरी असला, पण ते मम्मीच्या हातचं असलं की इट्स डिफरंट. त्या जेवणाला एखादा 5 स्टारचा शेफ पण कमी आहे असं मला वाटतं. आणि माझ्या मम्मीच्या हातच्या खूप सिग्नेचर डिशेस आहेत ज्या मला खूप आवडतात. कधी कधी ती एक्सपेरिमेंट करते, पण कधी कधी फेल होतात एक्सपेरिमेंट आणि कधी कधी चालतात. ठीक आहे, तर माझ्या मम्मीच्या हातच्या सगळ्या गोष्टी मला खूप 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 आवडतात. कारल्याची भाजी मी खात नाही, आळूचं फतफदं मी खात नाही, त्यामुळे त्या गोष्टी मी खात नाही. मला शेपूची भाजी अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी तीही खात नाही. अशा 5-6 भाज्या आहेत ज्या मला अजिबात आवडत नाही. मी फ्लावरची भाजी एक तर खाऊ शकत नाही. पावभाजीमध्ये जेव्हा ती गिरगट होतो तेव्हा मी खाते, बट अपार्ट फ्रॉम दॅट नो, नेवर. ते झालं बस, बाकी सगळ्या भाज्या मी खाते. आणि कडधान्यांमध्ये मला चवळीची भाजी आवडत नाही, अजिबात नाही. रिझन, आमच्याकडे चवळी होती, कडधान्यामधली चवळी होती, तिला किडे झाले मी पाहिलं होते. आणि तेव्हापासून माझं जे मन विटलं त्या चवळीवरनं, तर आजपर्यंत मी ती चवळीची भाजी कधी खाल्लीच नाही. माझी केस जरा खराब झालीत. गाईज प्लीज टेल मी सम ट्रीटमेंट. कोणाला माहिती असेल की केस पातळ झालीत माझी, काय करू मी. ठीक आहे, तर झालं, जेवलो, आवरलं आणि आता बसले म्हणजे मी बसले, मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे म्हणून. ठीक आहे, मी दमली आहे, पण जाऊ दे. सासूबाईने सगळ्या स्वयंपाक केला म्हणून म्हटलं. कपडे पण वाळत घातलीत मी, फक्त भांडी घासायची राहिली, थोडीशीच ताट आहे ती, म्हटलं ती करून झोपते. तो जे लोक बघतायत प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्लीज प्लीज प्लीज.